Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात तृतीय वर्ष कला या वर्गातील 1980 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या व्याख्यानामध्ये पुन्हा आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्र, मागच्या व्याख्यानामध्ये आपण व्यापारी बँकांच्या कार्याबद्दल अभ्यास केला. त्यामध्ये आपण प्राथमिक कार्यांचा सविस्तर असा आढावा घेतला. त्यातील दुसरा जो भाग आहे कार्याचा तो म्हणजे बँकांच्या कार्यातील दुय्यम कार्य कोणती असतात, गौण कार्य कोणती असतात, ज्याला आता आपण आधुनिक बँकांची कार्य असं पण संबोधतो. कारण आपण व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण प्राथमिक आणि दुय्यम कार्य बँकांना करावे लागतात असं बघितलं. प्राथमिक कार्यामध्ये आपण ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं याचा सविस्तर विचार केला. त्यानंतर दुय्यम कार्यांमध्ये आपण दोन महत्त्वाच्या कार्यांचा अभ्यास करणार आहोत. या दोन कार्यांमधील पहिलं जे कार्य आहे, गौण कार्यांमधील पहिलं कार्य बँकांचे एक एजन्सी किंवा प्रतिनिधी म्हणून काम करणं. बँका आपल्या ग्राहकांना एक एजंट म्हणून किंवा खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून सेवा पुरवतात. हे बँकेचं मॉडर्न फंक्शन म्हटलं जातं. यात काही सेवा ज्या असतात त्या निशुल्क असतात, तर काही सेवांसाठी अल्पशा प्रमाणामध्ये शुल्क पण आकारलं जातं. आणि म्हणून बँकेचं जे आधुनिक काम आहे, जे परंपरागत कामं आपण पाहिली, ठेवी स्वीकारणं, ठेवींमधले विविध प्रकार आणि कर्ज वितरण करणं, कर्जाचे विविध प्रकार, त्या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचं काम बँकांच्या कामाच्या विस्तारात हे अंतर्भूत झालं की बँकांनी आपल्या कामाची कास जी आहे ती टाकलेली आहे आणि नवीन कामं बँकांच्या उत्पन्नात, नफ्यात वाढ करण्यासाठी बँका ठेवी आणि कर्ज वितरणाच्या पलीकडे जाऊन ग्राहकांसाठी, खातेदारांसाठी विविध प्रकारच्या सेवा निशुल्क आणि सशुल्क अशा देतात, ज्यातून ग्राहकांचा वेळ वाचतो. अनेक प्रकारचे धोके, रिस्क असतात ते वाचतात, ज्यातून ग्राहक हा जास्तीत जास्त समाधानी बँकांच्या प्रती कसा होईल यासाठी बँका वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन कामाची जबाबदारी आपल्यावर खातेदारांच्या वतीनं घेत असतात. आणि म्हणून खातेदाराची एक एजन्सी म्हणून किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून भूमिका निभवण्याचं महत्त्वाचं काम करतात. ग्राहकांच्या वतीने किंवा खातेदाराच्या वतीने बँका नेमकं कोणती कामं करतात, खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून नेमकं कोणतं काम करते, तर त्यासाठी आपण काही साधारण आधुनिक कामांची मांडणी या PPT केलेली आहे. त्यामध्ये प्रतिनिधी म्हणून, खातेदाराचं प्रतिनिधी म्हणून बँक काय करू शकते, तर पहिलं काम आहे चेक, व्यापारी हुंड्या व इतर बिलांचं संग्रहण आणि वटवणूक करणं. त्यानंतर दुसरं काम आहे खातेदाराचे येणे वसूल करणं. तिसरं काम आहे खातेदाराची देणी देणं. चौथं काम जे आहे ते रोखे बाजारातून खरेदी विक्री करणं.
5वं काम आहे पैशाचं हस्तांतरण करणं. 6वं काम आहे भांडवल उभारणीस मदत करणं. आणि 7वं काम आहे विश्वस्त म्हणून काम करणं. आणि 8वं काम आहे की खातेदाराला किंवा ग्राहकाला हवाला घेणं, त्याचा गॅरंटी घेणं, त्याला लेटर ऑफ क्रेडिट प्रदान करणं. हे खातेदाराच्या वतीने अत्यंत महत्त्वाचं अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचं काम बँका खातेदाराचे एजन्सी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून हे जे काम आहे ते पारंपरिक कार्यापेक्षा अत्यंत वेगळं आहे आणि म्हणून त्याला आधुनिक कार्य असंही म्हटलं जातं. तर या 8 कार्यांमध्ये सविस्तर असा प्रत्येक कार्याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करता येऊ शकतो. पहिल्या कार्यामध्ये प्रतिनिधी म्हणून खातेदाराचा हस्तक किंवा प्रतिनिधी म्हणून बँक खातेदाराचे चेक, डिमांड ड्राफ्ट, व्यापारी हुंड्या, ऋणपत्रे इत्यादी गोळा करते आणि त्यांची वटवणूक करते व खातेदाराला पेमेंट करते. चेक, डिमांड ड्राफ्टवर स्थानिक जर असतील तर त्यासाठी शुल्क आकारत नाही. पण आउट ऑफ एरिया असतील की बँकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर खातेदाराचे चेक आणि डिमांड ड्राफ्ट वटवणुकीसाठी आले असतील तर त्यासाठी शुल्क आकारण्याचं काम करू शकते. म्हणजेच या कामासाठी खातेदाराला इतरत्र धावपळ करण्याची गरज भासत नाही, त्याचा महत्त्वाचा वेळ वाचतो. आणि म्हणून हे काम खातेदाराच्या दृष्टिकोनातून वेळेची बचत करणार आहे, कमी श्रमामध्ये काम करणार आहे, रिस्क टाळणार आहे. म्हणून हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं काम खातेदाराचं येणं वसूल करणं. खातेदाराचा हस्तक म्हणून त्याचे खंड, भाडे, व्याज, लाभांश इत्यादी स्वरूपातील इतरांकडील येणं वसूल करते, ते त्याच्या खात्यात जमा करण्याचं काम करते. या कामाबद्दल सुद्धा बँक शुल्क आकारू शकते. खातेदाराची काही प्रॉपर्टी असेल, ती भाड्याने दिली असेल तर बँक त्याचं जे भाडं आहे की त्याचे जे उत्पन्न आहे, त्याचं जे येणं आहे ते खंडाच्या स्वरूपात असेल, भाड्याच्या स्वरूपात असेल, व्याजाच्या स्वरूपात असेल, लाभांशाच्या स्वरूपात असेल तर बँकेला खातेदाराने ते अथॉरिटी दिलेली असते. त्याप्रमाणे बँक खातेदाराच्या वतीने हे काम करते आणि आलेला विविध स्वरूपातील पैसा तो खातेदाराच्या अकाउंटमध्ये जमा करते. त्यानंतर जसे पैसे वसूल करण्याचं काम करते तसंच खातेदारावर काही देणी असतील काही घटकांची तर ते सुद्धा देण्याचं काम बँक करते. म्हणून खातेदाराचं जसं इतरांकडून येणं असते तसेच त्याचे इतरांना देणं सुद्धा असते. इतरांकडून कर्ज घेतलं असेल तर कर्ज व व्याजाची परतफेड बँक खातेदाराच्या वतीने करते. तसेच खातेदाराच्या विम्याचे हप्तेसुद्धा भरते. इवन फोन बिल, लाईट बिल यासुद्धा रकमा बँकेच्या खात्यातून बँक त्या एजन्सीला भरत असते. आणि म्हणून बँका या कामाबद्दल खातेदाराच्या खात्यातून काही शुल्कही आकारतात. चौथं जे काम आहे रोखे बाजारातून खरेदी विक्री करणं. खातेदारासाठी बँका प्राथमिक आणि दुय्यम भांडवल बाजारातून वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स खरेदी करतात. सरकारी कर्ज रोखे खरेदी करतात आणि खातेदाराने आदेश दिल्यावर त्याची विक्रीसुद्धा करतात. म्हणजेच खातेदाराच्या वतीनं खातेदाराचा पैसा भांडवल बाजारामध्ये टाकला जातो आणि भांडवल बाजारात शेअर डिबेंचर्स खरेदी केले जातात आणि योग्य तो नफ्याची पोझिशन दिसली की त्याची विक्रीसुद्धा
केली जाते बँकेच्या वतीने. म्हणजे खातेदाराला भांडवल बाजाराचं नॉलेज नसेल तर बँकांचं एक्सपर्ट पॅनल खातेदाराचा पैसा रिस्क नसलेल्या झोनमध्ये टाकून त्याला जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचं काम करतात. याच्याबद्दलसुद्धा बँक थोडं शुल्क त्याच्याकडून आकारू शकते. त्यानंतर 5वं काम जे आहे पैशाचं हस्तांतरण करणं. खातेदाराचे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची ही जबाबदारी बँका स्वीकारत असतात. कारण आपल्याला माहिती आहे की मॅन्युअली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा घेऊन जाणं किंवा घेऊन येणं सध्याच्या काळामध्ये फार धोकेदायक असते, असुरक्षित असते आणि म्हणून बँका खातेदाराच्या वतीने या सर्व उलाढाली करण्याची जबाबदारी स्वीकारतात. यासाठी बँका मनी ड्राफ्ट, मनी ट्रान्सफर, मेल ट्रान्सफर, टेलिग्राफ या साधनांचा वापर करतात आणि या कार्याबद्दल बँका खातेदाराकडून शुल्क आकारत असतात. त्यानंतर 6वं काम आहे भांडवल उभारणीस मदत करणं. देशातील एखादी कंपनी जेव्हा नवीन कंपनी सुरू करते किंवा आहे त्याच कंपनीचा कार्यविस्तार करते किंवा त्या कंपनीचं आधुनिकीकरण करते, उत्पादनाचं विविधीकरण करते, तसेच एखादी कंपनी ताब्यात पण घेऊ शकते, इत्यादींचा कामासाठी जेव्हा कंपनीला भांडवलाची गरज भासते तेव्हा खातेदाराच्या वतीने बँक शेअर बाजारात डिबेंचरची विक्री करते आणि भांडवलाची उभारणी करून देण्याची जबाबदारी पार पाडत असते. ठरलेल्या काळात शेअर्स आणि डिबेंचरची विक्री झाली नाही तर उर्वरित भाग स्वतः खरेदी करून भांडवल उभारणीस बऱ्याचदा मदतसुद्धा करते. या कार्याबद्दल सुद्धा बँक खातेदाराकडून शुल्क आकारत असते. त्यानंतर महत्त्वाचं कार्य आहे विश्वस्त म्हणून काम करणं. खातेदाराची ट्रस्टी म्हणून सुद्धा बँका काम करत असतात, त्यांचं कार्य करत असतात. एखादी व्यक्ती असे इच्छापत्र तयार करते की माझ्या अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यूनंतर माझ्या मालमत्तेचा सांभाळ माझे मुलं सज्ञान होईपर्यंत बँकेने करावेत. याचा अर्थ खातेदार वेगवेगळ्या पद्धतीने मृत्यूच्या धोक्याच्या ज्या सीमा असतात त्या ओळखून मुलं जर त्याची वारसदार जर लहान असतील, अज्ञान असतील आणि अचानकपणे जर खातेदाराला कुठल्याही कारणास्तव मृत्यू आलेला असेल तर ऐन वेळेवर त्या वारसांची धावपळ होऊ नये म्हणून मृत्यूपत्रामध्ये, इच्छापत्रामध्ये खातेदार आपल्या अज्ञान मुलांच्या वतीने बँकेला ते सज्ञान होईपर्यंत प्रॉपर्टीचं कामकाज पाहण्यासाठी विश्वस्त म्हणून नेमत असतात. त्यांच्या वतीने बँका व्यवहार करत असतात. या मृत्यूपत्रानुसार बँका त्या मृत खातेदाराच्या मालमत्तेचा त्याची मुलं सज्ञान होईपर्यंत व्यवस्थापन करत असतात. या बाबतीत कायदेशीर बाबींचेही बँका पालन करतात. म्हणून प्रॉपर्टीच्या संदर्भात नातेवाईकांच्या भरोश्यावर न राहता खातेदार बँकेला ही जबाबदारी सोपवतात आणि म्हणून बँका खातेदाराचा विश्वस्त म्हणून सुद्धा या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीचं काम स्वीकारत असतात. शेवटचं काम जे आहे या मुद्द्यातील प्रतिनिधी म्हणून की ग्राहकाला हवाला पण देतात. याला ग्राहक हमीपत्रक सुद्धा असं म्हटलं जातं. लेटर ऑफ क्रेडिट असं त्याला म्हटलं जातं. एखाद्या व्यापाऱ्यास विदेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करायचे असतील
तर बँक त्या व्यापाऱ्यास एक हमीपत्र देऊन त्याची आंतरराष्ट्रीय पत इंटरनॅशनल क्रेडिट वाढवण्याचं काम करते. म्हणजेच या पत्राच्या अनुषंगानं बँक त्या व्यापाराची एक प्रकारे हमी घेते की या व्यापाऱ्याने विदेशी देण्याघेण्यात असमर्थता दर्शवली तर बँक स्वतः त्या व्यापाऱ्याचे देणे अदा करते आणि नंतर त्याच्याकडून ते वसूल करते. या कार्याबद्दल बँक शुल्क आकारू शकते. अशा रीतीने खातेदाराचा एक प्रतिनिधी म्हणून, एक एजन्सी म्हणून बँक खातेदाराच्या वतीने 7-8 जी कार्य आहे ते करताना आपल्याला दिसते. यासोबतच गौण कार्यांमध्ये या पहिल्या कामाच्या नंतर दुसरं जे काम आहे, दुसरं जे कार्य आहे त्याला आपण सर्वसामान्य उपयुक्त कार्य, जनरल युजफुल फंक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या खातेदाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्यामध्ये सुरक्षित खणांची व्यवस्था करणं, लॉकरची व्यवस्था करणं, असं त्याला म्हणतो. सुरक्षित खण म्हणजे लॉकर. त्यानंतर प्रवासी धनादेश देणं, त्यानंतर विदेशी चलन खरेदी विक्री करणं, त्यानंतर उपभोक्त्यांना उपभोग्य कर्ज देणं, त्यानंतर इतर सुविधा पुरवणं, त्यानंतर क्रेडिट व डेबिट कार्डच्या सेवा देणं, ई बँकिंगची सुविधा देणं. अशा रीतीने हे जे जनरल युजफुल फंक्शन जे आहेत खातेदाराच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे सुद्धा आहेत. आणि म्हणून आधुनिक कामांमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह वर्क आणि जनरल युजफुल वर्क फंक्शन हे अत्यंत महत्त्वाची कामं सांगितली जातात. सर्वसामान्य कार्यांमधील हे जे पहिलं कार्य आहे, सुरक्षित खणांची व्यवस्था करणं. आपण लॉकर बँकेमध्ये का घेतो? तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये महत्त्वाचे दस्तावेज, कागदपत्र असतात. शेअर्स, डिबेंचर्स, कर्जरोखे, मौल्यवान दागदागिने असतात. घरामध्ये ठेवणं हे कोणत्याही व्यक्तीला फार जोखमीचं असतं आणि म्हणून अशा जोखमीची जबाबदारी बँका घेत असतात. त्यासाठी खातेदाराला बँकेमध्ये सुरक्षित खणांची व्यवस्था करून बँका ती जोखीम आपल्यावर घेत असतात आणि म्हणून त्याला सेफ लॉकर असं म्हटलं जातं. खातेदाराला वर्षभराच्या कालावधीसाठी नाममात्र भाड्यावर सुरक्षित खण उपलब्ध करून दिले जातात. या खणांमध्ये काय ठेवायचे हे खातेदारच ठरवतो. या खणांच्या 2 चाव्या असतात, एक बँक अधिकाऱ्याकडे आणि दुसरी खातेदाराकडे. दोन्ही चाव्या जोपर्यंत सोबत लावल्या जात नाही तोपर्यंत लॉकर ओपन होत नसतो. आणि म्हणून सेफ लॉकरची सुविधा ही ग्राहकाची रिस्क स्वतःची कमी करून बँकांकडे ती रिस्क ढकलली जाते आणि हे रिस्क स्वीकारण्यासाठी बँका खातेदाराकडून नाममात्र शुल्क घेतात. त्याच्यामुळे खातेदार हा घरी निवांत झोप घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं जनरल फंक्शन आहे प्रवासी धनादेश देणं किंवा चेक देणं. जेव्हा खातेदार देश आणि विदेशात जात असतो, प्रवास करत असतो, त्यावेळेस प्रवासामध्ये त्याला पैशाची आवश्यकता असते आणि प्रवासामध्ये अशा प्रकारचा पैसा रोख स्वरूपात जवळ बाळगणं धोक्याचं असतं. त्यामुळे
प्रवासातील ही जोखीम विचारात घेऊन बँका खातेदाराला प्रवासी धनादेश किंवा चेक देत असतात. प्रवासी खातेदाराने बँकेत रक्कम जमा करून बँकेकडून चेकबुक मिळवायचे असते. प्रवास करणाऱ्याला प्रवासात जेथे पैशाची गरज भासते त्या ठिकाणी बँकेने सूचित केलेल्या बँकेत गरजे इतक्या रकमेचा चेक देऊन पैसा काढता येतो. चेक वटवताना ती बँक सह्या व ओळख व काही कागदपत्रांची शहानिशा करते. या शहानिशेनंतर खातेदाराला प्रवास करताना त्या चेकच्या माध्यमातून जेव्हा गरज असेल तेव्हा तो पैसा त्याला मिळत असतो. या कार्यामुळे प्रवास हा सुलभ होतो, सुरक्षित होतो, काळजी नसणारा होतो आणि त्यामुळे प्रवास निर्भयपणे केला जातो. या सेवेबद्दल बँक शुल्क आकारत असते. त्यानंतर तिसरं सामान्य कार्य जे आहे ते म्हणजे विदेशी चलनाची खरेदी विक्री करण्याचं काम बँक खातेदाराच्या वतीने करते. खातेदार हा निर्यातदार व्यापारी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा त्या निर्यातदार खातेदाराला मिळालेलं विदेशी चलन आपल्या चलनात रूपांतरित करून देणं म्हणजे विदेशी चलनाची खरेदी करणं आणि आयातदार व्यापाऱ्याला आपल्या चलनाच्या बदल्यात विदेशी चलन उपलब्ध करून देणं म्हणजे विदेशी चलनाची विक्री करून व्यापारी बँका विदेशी व्यापाराला प्रोत्साहित करतात. अत्यंत महत्त्वाचं काम आयात निर्यात क्षेत्रामध्ये व्यापारी बँकांना आयातीतून आणि निर्यातीतून आलेल्या विदेशी चलनाच्या संदर्भात ग्राहकाच्या वतीने किंवा खातेदाराच्या वतीने केलं जातं. हे कार्य प्रामुख्याने विनिमय बँकेच्या माध्यमातून केलं जातं. या बँकांना विनिमय बँका असंही म्हटलं जातं. परंतु भारतामध्ये हे कामसुद्धा व्यापारी बँकाच करतात, ज्यांची नावं आपण मागच्या पहिल्या व्याख्यानामध्ये बघितलेले आहेत. त्यानंतर चौथं जे सामान्य कार्य आहे म्हणजे उपभोक्त्यांना उपभोग्य कर्ज देणं, ज्याला आपण कन्झ्युमर लोन असं म्हणतो, उपभोग कर्ज असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्या घरामध्ये TV असला पाहिजे, फ्रीज असला पाहिजे, कूलर असला पाहिजे, AC असला पाहिजे. अनेक प्रकारच्या ज्या लक्झरियस वस्तू आहे, सुखद गरजा, चैनीचा गरजा भागवणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू माझ्या घरामध्ये पाहिजे. आणि म्हणून या सर्व वस्तू विकत घेण्यासाठी व्यक्तीकडे पैसे असतातच असं नाही. म्हणून बँकांनी उपभोक्त्यांना अशा प्रकारच्या कर्जाची सोय करून दिलेली आहे. म्हणजे घरात रंगीत TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, म्युझिक सिस्टीम, कार, मोटरसायकल, हलके व अवजड वाहने इत्यादींच्या किमती जास्त असल्याने त्या एक रकमी खरेदी करण्यात मध्यम उत्पन्न गट व कमी उत्पन्न गटातील लोकांना अडचणी येतात. त्यामुळे हायर परचेस सिस्टीम बँका हायर परचेस सिस्टीमच्या माध्यमातून या वस्तू खरेदी करण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून देतात. यात जोपर्यंत कर्जाचे हप्ते फिटत नाही तोपर्यंत त्या मालकी हक्काचे उपभोक्त्यांकडे हस्तांतरण होत नाही. म्हणून बँकांची ही सेवा उत्पादन व उपभोक्त्यांना जोडण्याचे काम करते. आपल्याला माहिती असेल की आता व्यापारी बँकांच्या सोबतच काही खाजगी बँकासुद्धा किंवा खाजगी फायनान्स कंपन्यासुद्धा या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात
कार्यरत झालेल्या दिसतात. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला बजाज फायनान्स ही जी कंपनी आहे, ही कंपनी अत्यंत 10,000पासूनच्या वस्तूंसाठी कर्ज देण्याचं काम करते आणि त्यामुळे अनेक अल्प उत्पन्न गटातील लोकांना छोट्या छोट्या लक्झरीज वस्तू विकत घेणं फार सोपं झालं आहे. अशा प्रकारच्या फायनान्स कंपन्या उत्पादक आणि उपभोक्त्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका निभावत असल्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये चांगली तेजी आलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून हे जे उपभोग्य लोन जे आहे, हे उपभोग्य लोन देण्याच्या अनेक वित्तीय संस्था बाजारपेठेत आल्यामुळे या बाजारामध्ये चांगल्या प्रकारची तेजी आलेली आहे. आणि म्हणून हे जे कार्य आहे, हे कार्य अत्यंत उपयुक्त असं होताना आपल्याला दिसते आहे. त्यानंतर इतर सुविधा. बँक ही पूर्णतः वित्तीय संस्था असल्याने ग्राहकांना वित्तीय सल्ला तज्ज्ञांमार्फत उपलब्ध करून देते. व्यापारी वर्गाला बाजारपेठेची माहिती उपलब्धसुद्धा करून देते. कंपन्यांना वित्तीय व्यवस्थापनाचा सल्ला देत असते. या सर्व गोष्टींसाठी बँका विशिष्ट प्रकारच्या शुल्काची आकारणी करतात. त्यानंतर ग्राहकांना डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डच्या सेवा देण्याचं कामसुद्धा सर्वसामान्य कामांबरोबर बँका करतात. आधुनिक बँका आपल्या सेवांचा विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करीत आहेत. यात एक साधन म्हणजे क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड. बँक आपल्या खातेदारांना कार्ड देतात. क्रेडिट व डेबिट कार्डच्या सहाय्याने ग्राहक ATM मधून पैसे काढू शकतो. त्याच्या माध्यमातून देणी घेणीसुद्धा तो मिटवू शकतो. वस्तू व सेवांची सुद्धा खरेदी करू शकतो. क्रेडिट कार्डच्या सहाय्याने किती व्यवहार करता येतील यावर मात्र मर्यादा असते. क्रेडिट कार्डच्या सहाय्याने जी खरेदी केली असेल, जे कर्ज उचलले असेल, त्याची परतफेड 30 ते 45 दिवसात खातेदाराला करावे लागते. डेबिट कार्ड हे ATM कार्डसारखं असते. ATM कार्ड असते. याच्या सहाय्याने ATM मधून पैसे काढता येतात. वस्तू व सेवांची खरेदी करता येते. मात्र यासाठी खातेदाराच्या खात्यात रक्कम जमा असणे आवश्यक असते. बँकांच्या या सेवा विस्तारामुळे आर्थिक व्यवहाराची गती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असं आपल्याला दिसून येते. म्हणजे लोकांना पॉकेटमध्ये पैसे वापरण्यापेक्षा ठेवण्यापेक्षा ATM कार्ड, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ठेवणं पसंत करतात. ज्यावेळेस ज्या ठिकाणी ज्याही वस्तूचा उपभोग घ्यायचा असेल, वस्तूची खरेदी करायची असेल, त्याचं बिल अदा करण्यासाठी बँकेने दिलेल्या मर्यादेमध्ये आपल्याला हे व्यवहार पूर्ण करता येतात. ते पूर्ण करता येणं सोयीस्कर आणि सुलभसुद्धा झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. यावरून बँकिंग क्षेत्राच्या विकासाची गतिमानता किती झाली आहे, लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या बँकिंग क्षेत्राशी निगडीत कशा पद्धतीने वाढलेल्या आहेत आणि सेवांच्या रूपामध्ये बँका खातेदारांना त्या कशा पुरवत आहेत याची सुद्धा या अभ्यासावरून आपल्याला सविस्तर अशी माहिती मिळू शकते. त्यानंतर बँकिंगची जी सेवा आहे, इलेक्ट्रॉनिक बँकिंगची जी सेवा आहे, ती सुद्धा देण्याचं काम सर्वसामान्य कार्यामध्ये अंतर्भूत आहे. आपल्याला माहिती आहे की माहिती आणि तंत्रज्ञान सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने बँकांनी आपल्या व्यवसायाच्या स्वरूपात सुद्धा आमूलाग्र असे बदल केलेले दिसतात. आज बँकांमधील सर्व व्यवहार पेपरलेस झालेले दिसतात, कागद विरहित झालेले दिसतात.
व्यवहारांची सर्व माहिती संगणकामध्ये साठवलेली आहे. इंटरनेट बँकिंग, कोअस सिस्टीम या साधनांमुळे पैशांचे हस्तांतरण अत्यंत जलद गतीत होताना दिसते. या सेवेमुळे आंतरबँक व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बँक ग्राहकांना बँकेत जाऊन व्यवहार करण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही. बरेचसे जे व्यवहार आहे ते प्रत्येक ग्राहक घरी बसूनच करताना आपल्याला दिसतो. म्हणून सर्व देण्याघेण्याचे व्यवहार पार पाडण्यासाठी प्रत्येक वेळेस आता ग्राहकाला बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अशा प्रकारे रिप्रेझेंटेटिव्ह फंक्शन्स आणि जनरल युजफुल फंक्शन ही अत्यंत महत्त्वाची अशी आधुनिक कार्य बँकांच्या वतीने होत असल्यामुळे लोकांचा बँकिंग क्षेत्राकडे आकर्षित होण्याचा आणि बँकिंग कार्यप्रणालीमध्ये सहभाग नोंदवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बँकिंगच्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशकता अशा प्रकारच्या धोरणाची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना बँकिंग सेवेच्या कक्षेत कसं आणता येईल या संदर्भामध्ये सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांची, योजनांची आखणी करत आहे, त्याचं इम्प्लिमेंट करत आहे आणि त्यामुळे बँकांच्या या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे, ज्याचा फायदा बँकिंग क्षेत्रातील नफ्यामध्ये पण दिसतो आणि ग्राहकांना त्यांचा वेळ वाचून त्यांचा व्यवहार करण्यामधल्या ज्या रिस्क आहे, जे धोके आहे ते सुद्धा कमी झालेले दिसतात. त्यामुळे ग्राहकाच्या बाजूने तो मोठ्या प्रमाणात सुरक्षित असा अनुभव घेतो आणि बँकांच्या बाजूने कामाच्या विविध प्रकारच्या स्वरूपामुळे विविध प्रकारच्या कामांचं वेगवेगळ्या प्रकारचं शुल्क उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असल्यामुळे बँकांच्या उत्पन्नामध्येही पारंपरिक कामाबरोबरच आधुनिक कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. म्हणून बँकांची जी पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे होणारी वाटचाल बँकिंग व्यवसायाचं भवितव्य उज्ज्वल करणारी आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा रीतीने आपल्याला बँकांच्या प्राथमिक आणि दुय्यम कार्याचा सविस्तर असा आढावा या भागामध्ये आपण घेतला. पुढच्या भागामध्ये आपण व्यापारी बँकांची जी प्रगती आहे त्या प्रगतीबद्दल चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. घरीच आहात, सुरक्षित राहा, काळजी घ्या. कोरोनाच्या संदर्भातले सर्व जे नियम आहे सरकारने घालून दिलेले ते सर्व नियम फॉलो करा आणि लवकरात लवकर कोरोना भारतातून कसा मुक्त होईल, भारत कोरोनामुक्त कसा होईल यासाठी जोमाने काम करा. लोकांना कोरोनामुक्तीसाठीचा लढा जिंकण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा. थँक्यू.